मित्रांनो, हे स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतंय ना, हे अगदी साधं सुद्धा स्ट्रक्चर नाहीये. याच्यामध्ये मी तुम्हाला मराठीचं कोणतंही पत्र अगदी या स्ट्रक्चरमध्ये बसून कसं लिहू शकता हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, की ज्याच्या मदतीने तुम्ही मराठीमध्ये पत्र लेखनामध्ये 6 पैकी 5 मिनिटं तुम्ही काढू शकता. चला तर पाहूया एक्झॅक्टली स्ट्रक्चर आहे काय आणि कुठल्याही प्रश्नामध्ये हे स्ट्रक्चर कसं काय बसतं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या वर्षी 10वीला तुम्हाला जे पत्र लेखन आहे ते 6 मार्कासाठी कंपल्सरी विचारलं जातं. आता याच्यामध्ये मेनली 3 पत्र येतात. तर मागणी पत्र, विनंती पत्र आणि अभिनंदन पत्र असे 3 पत्र आहेत. अभिनंदन पत्र अनौपचारिक असतं, म्हणजे कुटुंबाला आपण जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी लिहितो. आणि औपचारिक पत्र म्हणजे लहानपणापासून तुम्ही शिकलात एखादं सरकारी ऑफिसेस किंवा कामं करण्याचं ठिकाण किंवा एम्प्लॉईला मुख्याध्यापकांना शाळेच्या ठिकाणी जे आपण लिहितो त्याला औपचारिक बोलतात. ओके, सो आता आपल्याला काय करायचंय की मागणी पत्र आणि विनंती पत्र हे समजून घ्यायचंय आणि याचं स्ट्रक्चर मी तुम्हाला आज दिलं. मित्रांनो, जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आपण मेनली मागणी पत्र आणि विनंती पत्रावरती फोकस करणार आहोत. इथे मी तुम्हाला मागणी पत्राचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करणार आहे. हे मागणी पत्राचं स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला आम्हाला पासून द्यावेपर्यंत तुम्हाला रफ करायचंय. तुम्हाला हे पत्र विनंती पत्राचं ऑटोमॅटिकली स्ट्रक्चर होऊन जाणार आहे. आता हे स्ट्रक्चर तुम्ही सुरुवातीला लर्न करणार आहात. लर्न का करायचं? कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला कोणतंही मागणी पत्र, कोणतंही विनंती पत्र, कुठल्याही टाईपचा प्रश्न जरी आला तर ते तुम्हाला लिहायचंय आणि ते लिहिणार कसे आहात तर तुम्हाला हे स्ट्रक्चर लर्न करायचंय. म्हणून हे स्ट्रक्चर जर तुमचं लर्न झालं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली या स्ट्रक्चरचे मार्क मिळून जातात. कारण मराठीमध्ये पत्र लेखनाला स्ट्रक्चरला मार्क असतात. हे स्ट्रक्चर म्हणजे हा दिनांक लिहायचे, प्रति लिहायचंय, विषय लिहायचंय, पहिला पॅरेग्राफ, त्याच्यानंतर एंडिंग, हे सगळं ऑटोमॅटिकली मी तुम्हाला ऑलरेडी लिहून दिले. तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक्स करायचंय. आता हे वापरायचं कसं ते बघा. सुरुवातीला तुम्ही दिनांक लिहिणार आहात. या दिनांकामध्ये लक्षात ठेवा इथे महिना लिहायचा आहे. डेट लिहिताना नंबर लिहायचा नाही. जसं 4/6/2026 असं लिहायचं नाहीये. त्याच्यामुळे मराठीचे महिने लर्न करून ठेवा. दुसरी गोष्ट, जिथे जिथे मी ऍरो केलेत तर त्या ऍरोच्या ठिकाणी वन लाईन तुम्हाला स्किप करायची, म्हणजे ते कोण सोडायचे. आता सुरुवातीला प्रति आपण लिहिल्यानंतर कॉमा करणार, कॉमा नंतर माननीय. तर माननीय कोणाला पत्र लिहितोय आपण? मग ते व्यवस्थापक असतील, आयोजक असतील, एखादे मुख्याध्यापक असतील, त्यांचं इथे नाव लिहायचंय. त्याच्यानंतर नेक्स्ट ओळमध्ये तुम्ही कॉमा करून काय लिहिलं तर वर्किंग प्लेस, म्हणजे ते कुठे काम करतं. जसं मुख्याध्यापक आहेत, कुठे काम करतात? शाळेत, तर ते शाळेचं नाव येणार आहे. जर ते एखाद्या ऑफिसमध्ये जर कोणी काम करते, जसं व्यवस्थापक एखाद्या दुकानात काम करतात, तर तुम्हाला काय करते, दुकानाचं नाव लिहायचंय. सो या पद्धतीने त्यांचं वर्किंग प्लेस तुम्हाला लिहायचंय. ते आता दुकान किंवा एखादी शाळा कुठे आहे त्याचा प्रॉपर ऍड्रेस तुम्हाला नेक्स्ट 2 ओळींमध्ये लिहायचंय. दाखवण्यासाठी थोडी सिंगल लाईन मारून दाखवली. हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला ईमेल लिहायचंय. आता ईमेल लिहिल्यानंतर तुम्ही वन लाईन स्किप करणार. विषय विषय काय लिहायचा? बऱ्याचशा मुलांना विषय सुद्धा लिहिता येत नाही. या विषयाला अर्धा मार्क असतो. आता हे कसं लिहायचंय तर डॅश करण्याबाबत. तुम्हाला रोपे मागवायचे तर रोपांची मागणी करण्याबाबत. तुम्हाला जर झाडे मागवायचे, खेळ साहित्य मागवायचं तर खेळ साहित्याची मागणी करण्याबाबत. पुस्तके मागवायची तर पुस्तकांची मागणी करण्याबाबत. सो या पद्धतीने तुम्ही टॉपिक लिहू शकता. ओके, आता इथे या महोदय कॉमन सर बेबी. इथे तुम्हाला काय करायचंय की मी अबक हे तुम्हाला लर्न करायचंय. त्याच्यानंतर इथे लाईन का सोडली आहे? काही वेळा तुम्हाला शाळेचं नाव दिलेलं असतं, ते शाळेचं नाव इथे टाका. जर नाही दिलं तर तुमच्या शाळेचं नाव इथे टाकू शकता. मेनली मी मुलांना सजेस्ट करतो की ते आदर्श शब्द टाका. म्हणजे काय? मी अबक आदर्श विद्यालय या शाळेत इयत्ता 9वीच्या वर्गात शिकत असून विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपणास सदर, सदर म्हणजे हे पत्र, त्याच्यामुळे सदरच्या ठिकाणी हे सदर पत्र लिहितोय असं लिहायची गरज नाही. जे तुम्हाला लिहिले ते तुम्हाला कॉपी पेस्ट करायचे. दुसरी गोष्ट, मुलं इथे चुकतात. लिहिताना हॉला दुसरी वेलांटी असते, पहिली नाही. त्याच्यामुळे इथे लक्ष द्या, इथे तुमचे चूक होणार आहे. हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ मध्ये तुम्ही जाणार आहात. जरा तुम्हाला असं वाटतं की सर मला लाईन सोडायची तर तुम्ही इथे वन लाईन स्किप करू शकता. ओके, आता सेकंड पॅरेग्राफ मध्ये तुम्हाला सूचनेनुसार कृती करायची. म्हणजे काय की तुम्हाला काय मागवायचं आहे, पुस्तकांची मागणी असेल ते इथे तुम्ही लिहिणार आहात. की काल लोकमत वृत्तपत्रामध्ये मी तुमची जाहिरात पाहिली, त्यामध्ये तुम्ही पुस्तकांना 20% सवलत दिली आहे, तरी मला या संधीचा लाभ घ्यायचा आहे म्हणून मी पुस्तकांची मागणी करत आहे. आता त्याच्यानंतर काय लिहिणार आहात तर आम्हाला लागणाऱ्या डायडॅशची यादी. पुस्तके असेल तर पुस्तके म्हणा, रोपे असेल तर रोपे म्हणा, किंवा एखादा खेळ साहित्य तर खेळ साहित्य म्हणा. म्हणजे इथे तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला टॉपिकचं नाव टाकायचं. म्हणजे एक्झाम्पल, आम्हाला लागणाऱ्या पुस्तकांची यादी पुढील प्रमाणे. मग पुस्तकांचं जे असेल साहित्याचं नाव इथे तुम्हाला ते बदलायचं, ते पुस्तकाचं नाव येईल. नग म्हणजे काय असतं? नंबर, संख्या, किती पुस्तकं तुम्ही मागवताय. सो इथे तुम्हाला पुस्तकांची नावं लिहायची, सोबत लेखकांची नावं लिहायची. रोपे असतील तर रोपांची नावं लिहायची, खेळ साहित्य असेल तर खेळ साहित्याची नावं लिहायची. आणि किती लिहायचे? मी साधारण 4 म्हणतो, पण ऍडिशनल एक 5 लिहून ठेवा. पुढे इथे संख्या येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, तरी वरील डॅश. काय इथे जे नाव टाकले इथे कॉपी पेस्ट करा. म्हणजे पुस्तके असेल तर वरील पुस्तकांची
वरील पुस्तके खालील दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर पाठवून द्यावे. कळावे आपला विश्वासू, इथे दोन्हीकडे कॉमा आहे. त्याच्यानंतर अबक, इथे तुम्हाला काय करायचं, इथे स्वतःचा ऍड्रेस लिहायचा, ओन ऍड्रेस. म्हणजे तुम्ही कोण आहात, विद्यार्थी आहात, तर विद्यार्थी शाळेकडून लिहिलं तर शाळेचा ऍड्रेस येईल. तुम्ही स्वतःसाठी मागवताय तर तुमच्या घराचा ऍड्रेस येणार आहे. आणि लास्टला तुम्हाला ईमेल लिहायचं. ईमेल काय लिहिणार, xyz@gmail.com. लक्षात ठेवा, इथे मी एबीसी वापरलं, इथे XYZ वापरलाय. तुम्ही जर इथे XYZ लिहिलं तर इथे एबीसी लिहा. दोन्ही ईमेल सेम लिहू नका. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथे जेव्हा तुम्ही पत्ता टाकता आणि समोरचा जो दिलेला क्वेश्चन मध्ये पत्ता आहे, जर नाशिक म्हणतो तर इथे नाशिक वापरायचंय, जर शाळेचं नाव वापरलं तिथे शाळेचं नाव वापरायचं. या दोन गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. आता चला बघूया की याच्या मदतीने आपण एखादं पत्र कसं लिहू शकतो. एक्झाम्पल साठी मागणी पत्राचं मी पत्र तुम्हाला घेणार आहे. जर तुम्हाला असं वाटलं की सर मला विनंती पत्र पण पाहिजे किंवा कोणकोणत्या टाईपची विनंती पत्र येतात ते सगळे पत्र तुम्ही व्हिडिओ आहेत ते अपलोड करा, तर मला कमेंटमध्ये कळवा. मी विनंती पत्राचे हे व्हिडिओ अपलोड करेन. आणि त्याच्यासाठी मित्रांनो स्क्रीनवरती तुम्हाला एक प्रश्न दिसतोय. तो प्रश्न असा आहे की तुम्हाला पुस्तकांची मागणी करायची एक विद्यार्थी प्रमुख या नात्याने. आता आपल्याला काय करायचंय, हे स्ट्रक्चर कसं युज करायचं मी तुम्हाला लाईव्ह दाखवतोय की कुठेही स्ट्रक्चरमध्ये मी काही चेंज केलेलं नाहीये. जसं मी तुम्हाला मगाशी सांगताना स्ट्रक्चर एक्सप्लेन केलंय ते स्ट्रक्चर तसंच आहे. आता दिलेला प्रश्न तुम्ही इथे कसा वापरू शकता हे मी तुम्हाला शिकवतो. तर आता मागणी पत्र काय सांगितलंय, पुस्तकांची मागणी, डेट आपल्याला फारसं काही फरक पडणार नाहीये. आपण काय करूया की इथे लिहिताना मागणी, आता पुस्तके कोणाकडे मागवतो, तर व्यवस्थापक म्हणजे जे दुकानाचे ओनर आहेत आपण त्यांच्याकडे पुस्तके मागवतो, म्हणून आपण इथे काय लिहा, व्यवस्थापक. ओके. आता वर्किंग प्लेस त्यांचं काय असणार आहे, आता पुस्तकांचं शॉप आहे तर पुस्तकांच्या शॉपसाठी आपण काय म्हणूया, तर अमर बुक डेपो असं नाव देऊया त्याला, अमर बुक डेपो. आता हे कुठे आहे तर त्याचा ऍड्रेस आपल्याला लिहायचा, ऍड्रेस त्यांनी दिलेला नाहीये, त्याच्यामुळे मी हा ऍड्रेस ठाणे ठाणेमधून घेतोय. तर ठाणे 400-601 हे तुम्ही मनाने लिहू शकता. इथे एंडिंग झाली मी त्याच्यामुळे फुल स्टॉप टाकलाय. ईमेल ऍड्रेस आपला सेम राहणार आहे, याच्यात काही चेंज नाहीये. मग मी तुम्हाला सांगितलं इथे मधलं स्किप करून विषय लिहायचा. विषय काय, पुस्तकांची मागणी. तर तुम्हाला इथे लिहिताना काय लिहायचंय, तर पुस्तकांची जी मागणी आहे तोच प्रश्न तुम्हाला इथे लिहायचा आहे. सो पुस्तकांची मागणी करण्याबाबत महोदय सलामी मी अबक, इथे कुठली शाळा सांगितली मी मग, अशी जर तुम्हाला माहिती नाही स्वतःची शाळा टाका किंवा आदर्श विद्यालय देऊ शकता. सो मी अबक आदर्श विद्यालय या शाळेत इयत्ता 10वीच्या वर्गात शिकत असून एक विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आपला सदर पत्र लिहित आहे. आता पुढे या, मेन काम काय करायचंय, सेकंड पॅरेग्राफ. इथे तुम्हाला विचार करायचा आहे, आता पुस्तकांची मागणी केली तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला काय करायचं, पुस्तकांची मागणी का करतोय, तर आपल्याला साहित्य मागवायचंय, पुस्तके मागवायची आहेत. मग त्याचं रिझन काहीतरी द्यावं लागेल की का मागवतोय. सो इथे आपण काय म्हणूया की काल लोकमत या वृत्तपत्र म्हणजे काय, जे आपले न्यूजपेपर असतात त्याला वृत्तपत्र म्हणतात. सो लोकमत या वृत्तपत्रात मी तुमची जाहिरात पाहिली, त्या तुम्ही पुस्तके सवलतीच्या दरात देत आहात. इथे थोडस चेंज करूया आपण, ही गोळ आता नंतर लिहिणार आहोत. हे वाचून फार आनंद झाला. आता का आनंद झाला, कारण आम्हाला शाळेच्या वाचनालयासाठी पुस्तकांची आवश्यकता आहे. त्याची यादी पुढील प्रमाणे. आता ही यादी जी आहे त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं 5 नावं लिहायची, तिथे जागा कमी आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला 3 पुस्तकांची नावं लिहून दाखवतो. सध्या आपण एक काम करूया, शाळा, त्याच्यानंतर जी श्यामची आई हे जे पुस्तक आहे, किंवा मृत्युंजय, अशी 3 पुस्तक मी सांगितलेले आहेत.
याची हे करताना वाचनालयासाठी मागवते, स्वतःसाठी मागवलं तर एक एक पुस्तके मागवायचे, इथे वाचनालयासाठी म्हटलंय म्हणून मी साधारण 5 प्रती मागवते सगळ्यांच्या. एंडिंगला काय करा, तरी वरील काय वापरले, पुस्तके. मग इथे काय शब्द टाकणार, पुस्तके. तरी वरील पुस्तके खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्यावीत, जेणेकरून आपला विश्वास व्हावा. का इथे तुम्हाला काय टाकायचं, मी म्हटलं ऍड्रेस टाकायचा आहे. तुमचा ऍड्रेस आता कुठला असणार आहे, तर आदर्श विद्यालय, तर तुम्ही विद्यार्थी म्हणून लिहित आहात, त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे. सो इथे आदर्श विद्यालय. आदर्श विद्यालयाच्या आधी तुम्ही विद्यार्थी प्रतिनिधी आहात हे सुद्धा टाकू शकता. आदर्श विद्यालय. इथे ठाणे न लिहिता मी तुम्हाला काय लिहितोय की जवळचं ठाण्याच्या आसपासचं कुठलं तरी शहर तुम्ही जरी म्हटलं तरी चालेल. मी साधारण असं म्हणतो की मी कल्याणवरून हे पत्र लिहिलेलं आहे, कल्याण. सो इथे तुम्हाला कल्याण लिहिलेलं आहे. सो आता तुम्हाला कळेल की मी जे स्ट्रक्चर होतं त्याला ही चेंज न करता तुमच्या समोर पत्र अगदी आरामात केलेलं आहे. आणि हे अगदी 15 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. जर तुम्हाला स्ट्रक्चर मिळालं असेल तर तुमचं 10 मिनिटांमध्ये कोणतंही पत्र ऑटोमॅटिकली असं बनवून जाईल. जर एक्झाम्पलसाठी मी सेकंड एक पत्र तुम्हाला सांगतो की समजा खेळ साहित्य असेल तर काय होईल, हे सगळं सेम राहणार आहे, फक्त खेळ साहित्याची मागणी इथे येईल. इथे तुम्हाला सेम लिहायचं, फक्त आमच्या शाळेसाठी खेळ साहित्याची आवश्यकता आहे, साहित्याचं नाव येईल आणि बाकी सगळ्या गोष्टी सेम राहतील. एखादं तुम्हाला रोपांची मागणी सांगितलं, सेम येणारे व्यवस्थापक, फक्त एक दुकानाचं नाव बदलेल. इथे काय रोपांची मागणी करण्याबाबत येईल, सेम स्ट्रक्चर राहील. इथे सुद्धा सेम राहील. आमच्या शाळेमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे असं सांगा, पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आहे असं सांगा, म्हणून काय आहे, रोपांची आवश्यकता आहे, रोपांची नाव येईल. तरी वरील लोक खाल्लेलं पत्र पाठवून द्यावे आणि पुढचं सगळं सेम राहणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला कोणतंही मागणी पत्र जरी आलं, आता तुम्ही ह्या आरामात याच्या मदतीने लिहू शकता. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट नसेल तर तुम्ही मला मेसेज करून द्यावा, मी त्याचं एक्सप्लेनेशन तर कमेंटमध्ये देईन किंवा एक नेक्स्ट व्हिडिओ छोटीशी बनवेन ज्याच्यामध्ये तुमचे डाऊट्स सॉल्व्ह केले जातील. आणि हा, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, विनंती पत्राचं हे जर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करून मला कळवा. याची जी काही व्हिडिओज आहेत, मी विनंती पत्रासाठी जे काही 4-5 टॉपिक येतो बोर्डला, त्याचा डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी बनवेन. थँक्यू.